हॅलो फ्रेंड, आज आपण पाहणार आहोत बेसन पोळी। चला तर सुरू करूया। बेसन पोळी बनवण्यासाठी आपण कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे। एका बाउलमध्ये आपण प्रथम मीठ घेतलं, ओवा घेतल्यात हातावर आणि त्या जरा चोळून घाला जेणेकरून त्याचा फ्लेवर चांगला येईल। त्यानंतर थोडी हळद घ्या, त्याच्यानंतर थोडी लाल चटणी टाका। अशा पद्धतीने सर्व व्यवस्थित मिक्स करा आणि हे सर्व मिश्रण घेतल्यानंतर त्यात बेसन पीठ घाला आणि बेसन पीठ घालून त्याच्यात आपल्या गरजेनुसार आपण पाणी टाकूयात आणि पाणी हे थोडं थोडं टाकायचं आहे। त्याच्यानं काय होणार, जास्त पाणी टाकल्यावर आपल्याला कळणार नाही आणि जास्त पातळी होऊ शकतो, त्यामुळे थोडं थोडं पाणी घालायचं आहे। आता आपण चिरलेले कांदे टोमॅटो ही त्यात मिक्स करूया। अशा पद्धतीने सर्व मिश्रण मिक्स केल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेऊया आणि अशा पद्धतीने अजून गरज पडल्यास आपण अजून थोडं पाणी घालायचं आहे। अशा पद्धतीने सर्व पाणी घातल्यानंतर पातळ त्याला थोडंसं भिजून घ्या जेणेकरून आपल्याला तव्यावर टाकताना ते घट्ट वाटणार नाही आणि एक एक बेसन पोळी आपण आता ती तयार करूया। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा जेणेकरून पुढील सगळे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात प्रथम मिळतील आणि नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल। आपल्या चॅनलवर सर्व प्रकारचे व्हिडिओ आपण आधी पण अपलोड केलेले आहेत। चांगल्या प्रकारचे खानदेशी व्हिडिओ, भाज्यांचे असतील, कढी खिचडी असतील, अशा पद्धतीने सर्व प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला मिळतील। चला तर आता बघूया पुढं। आपण हे पीठ अशा पद्धतीने व्यवस्थित पातळ भिजलेलं आहे। ठीक आहे, तव्याला आपण आता तेल लावून घेऊया आणि त्याच्यावर एक चमच्यानं भरून हे बॅटर टाकूया। अशा पद्धतीने मिश्रण टाकल्यानंतर त्याला असं पसरून घ्यायचं आहे। चांगल्या प्रकारे पसरून घ्या आणि त्याला 1-2 मिनटं खालच्या साईडनं पूर्ण भाजून घ्या। ते व्यवस्थित भाजल्यानंतर अशा पद्धतीने त्याला काढा आणि हे बघा अतिशय चांगल्या प्रकारे ते भाजलं गेलेलं आहे। आणि दुसऱ्या साईडनं टाकल्यानंतर थोडंसं तेल घाला जेणेकरून ते चांगल्या प्रकारे भाजता येईल आपल्याला। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं। हे बघा आपला एक पोळी तयार आहे। अशा पद्धतीने सर्व हळूहळू एक पोळ्या आपण तयार करून घेऊयात आणि ते बनवायलाही अतिशय सोपे आहे। कुठल्याही प्रकारचा काही प्रॉब्लेम येत नाही। अशा पद्धतीने व्यवस्थित सगळा खेळ हा पीठ व्यवस्थित भिजायचा आहे। तुमचं पीठ व्यवस्थित भिजलं असेल तर अशा पद्धतीच्या बेसन पोळ्या खूप छान होतात आणि ह्या उत्कृष्ट आहेत खायला, नाश्त्याला, पोरांना द्यायला, डब्याला। अशा पद्धतीने बेसन पोळ्या तयार झाल्या। राहिलेल्या पिठापासून सुद्धा आपण आता अशा पूर्ण बेसन पोळ्या तयार करून घेऊया।